नमस्कार मंडळी. आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत. उपनिषदं ही अशी प्राचीन ग्रंथ आहेत जी आपल्याला अस्तित्वाच्या अगदी खोलवरच्या प्रश्नांकडे घेऊन जातात. चला तर मग सुरू करूया. तर सुरुवातच करूया एका जबरदस्त प्रश्नाने. मन कोणाच्या प्रेरणेने आपल्या विषयांकडे आकर्षित होतं? हा प्रश्न येतो थेट केन उपनिषदातून. आणि खरं तर हाच प्रश्न आपल्या आजच्या प्रवासाचा पाया आहे. हा आपल्याला थेट चेतनेच्या म्हणजे कॉन्शियसनेसच्या मुळाशीच घेऊन जातो. ही चौकशी उपनिषदांच्या केंद्रस्थानी आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपल्याला कळतं की उपनिषदांनी भारतीय विचारांमध्ये एक प्रचंड मोठी क्रांती आणली. एक असा बदल जो बाहेरच्या जगाकडून आतल्या जगाकडे वळवणारा होता. तर उपनिषदं म्हणजे नेमकं काय? सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हे वेदांचा शेवटचा भाग आहेत. म्हणूनच यांना वेदांत असंही म्हणतात, म्हणजे वेदांचा अंत किंवा सार. इथं यज्ञ आणि पूजापाठ यांसारख्या बाह्य गोष्टींवरून फोकस शिफ्ट होतो आणि सत्य काय आहे यासारख्या मोठ्या गहन प्रश्नांकडे वळतो. आणि हा फरक किती मोठा होता हे इथं स्पष्ट दिसतंय. बघा, आधीचे जे वैदिक ग्रंथ होते त्यात बाह्यक्रिया म्हणजे यज्ञ, पूजाविधी यांना खूप महत्त्व होतं. पण उपनिषदांनी काय केलं? त्यांनी ही दिशाच पूर्णपणे बदलून टाकली. त्यांनी सांगितलं की खरी उत्तरं बाहेर नाहीत, ती आपल्या आत आहेत. आणि ती मिळवण्याचा मार्ग म्हणजे ज्ञान आणि ध्यान. चला आता उपनिषदांच्या अगदी हृदयाकडे, त्यांच्या सर्वात महत्त्वाच्या शिकवणीकडे वळूया. ही शिकवण आहे आत्मा आणि ब्रह्मांड यांच्या नात्याबद्दल. यातली पहिली आणि सगळ्यात मोठी संकल्पना म्हणजे ब्रह्म. ब्रह्म म्हणजे काय? ते अंतिम सत्य. ती एक वैश्विक चेतना जी संपूर्ण विश्वात कणाकणात भरलेली आहे. सगळं काही त्याच एका ऊर्जेचा भाग आहे. आणि या ब्रह्मांडाचाच एक अंश आपल्या प्रत्येकाच्या आत आहे. त्यालाच आत्मा म्हटलं आहे. आत्मा म्हणजे आपल्या आतलं ते चैतन्य, आपला खरा मी, आपलं शाश्वत, कधीही न बदलणारं स्वरूप. आणि मग येतं ते महान सत्य, उपनिषदांची सर्वात मोठी, सगळ्यात महत्त्वाची शिकवण, जी या एकाच वाक्यात सामावली आहे. आत्मा हेच ब्रह्म आहे. याचा अर्थ काय? तर आपल्या आतली ही वैयक्तिक चेतना आणि या विश्वाची ती वैश्विक चेतना, या दोन वेगवेगळ्या गोष्टी नाहीत, त्या एकच आहेत. आता हे समजायला कदाचित थोडं कठीण वाटेल, पण हे रूपक पहा किती सुंदरपणे हे समजावून सांगतं. समजा आकाश म्हणजे ब्रह्म, ती वैश्विक चेतना, आणि एखादं शांत सरोवर म्हणजे आपलं शरीर, आपलं मन, हे भौतिक जग. आता त्या सरोवरात जे आकाशाचं प्रतिबिंब दिसतं तो आहे आत्मा, बरं का? ते प्रतिबिंब आकाशापेक्षा वेगळं आहे का? नाही, ते आकाशाचाच एक भाग आहे. अगदी तसंच आपलं आणि या ब्रह्मांडाचं नातं आहे. ही जी महान शिकवण आहे ना, ती फक्त अशी तात्विकरित्या सांगितलेली नाहीये, तर वेगवेगळ्या कथांमधून वेगवेगळ्या मार्गांनी ती समजावून सांगितली आहे. चला आपण अशाच 2 प्रवासांबद्दल जाणून घेऊया. पहिला प्रवास आहे कठोपनिषदातला. ही गोष्ट आहे नचिकेत नावाच्या एका लहान पण प्रचंड जिज्ञासू मुलाची. तो ज्ञानासाठी इतका आतुर असतो की थेट मृत्यूची देवता जी आहे यम, त्याच्या दारात जाऊन पोचतो. आणि यमासमोर पोचल्यावर नचिकेत काही सोनं नाणं संपत्ती मागत नाही. तो एक असा प्रश्न विचारतो जो विचारायला खूप धाडस लागतं. तो विचारतो, मृत्यूनंतर काय होतं? आत्म्याचं अस्तित्व टिकतं की नाही? हाच प्रश्न या उपनिषदाचा गाभा आहे. आणि यम त्याला उत्तर देतो. तो सांगतो की आत्मा अमर आहे, मृत्यू त्याला स्पर्शही करू शकत नाही. आपलं शरीर, आपलं मन हे सगळं संपणारं आहे, पण आत्मा जी आपली खरी ओळख आहे ती कायम राहते. आणि जेव्हा हे ज्ञान मिळतं तेव्हा मृत्यूची भीती आपोआप नाहीशी होते. आता दुसरा मार्ग पाहूया, जो मांडुक्य उपनिषदात सांगितलाय. हे उपनिषद तर कमाल आहे. ते आपल्या चेतनेच्या 4 अवस्थांबद्दल बोलतं. पहिली अवस्था जागृत, म्हणजे आपली ही जागी अवस्था, जिथं आपण बाह्य जगाचा अनुभव घेतो. दुसरी स्वप्न, जिथं आपलं मन स्वतःचं एक वेगळं जग तयार करतं. तिसरी सुषुप्ती, म्हणजे गाढ झोप, जिथं विचार नाहीत, स्वप्न नाहीत, फक्त एक शांत शुद्ध चेतना आहे. आणि या तिन्हींच्याही पलीकडे आहे चौथी अवस्था तुरीय. ही शुद्ध जाणीवेची अवस्था आहे, जी फक्त खोल ध्यानात अनुभवता येते. आणि याच अवस्थेत आत्मा आणि ब्रह्म एकरूप होतात. आता हे सगळं ऐकून असं वाटेल की हे खूपच तात्विक आहे. पण गंमत म्हणजे ह्या हजारो वर्षांपूर्वीच्या विचारांचा आजच्या आयुष्यातही खूप उपयोग आहे. चला बघूया कसा. हे बघा, जसं की कठोपनिषद ते आपल्याला आयुष्यातल्या मोठ्यात मोठ्या आव्हानांना, अनिश्चिततेला न घाबरता सामोरं जायला शिकवतं.
मांडूक्य उपनिषद तर आजच्या मॉडर्न सायकोलॉजी आणि माइंडफुलनेस मेडिटेशनचा पाया आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि छांदोग्य उपनिषद जिथे तत्त्वम असि हे वाक्य येतं ते आपल्याला सगळ्यांमध्ये तीच एक चेतना बघायला शिकवतं, जे आजच्या काळात एकमेकांशी सलोख्याने राहण्यासाठी किती महत्त्वाचं आहे नाही का. थोडक्यात सांगायचं झालं तर उपनिषदं ही काही फक्त जुनी पुस्तकं नाहीत. ती एक प्रकारची टाइमलेस टूलकिट आहेत. आपलं मन समजून घेण्यासाठी, आयुष्याचा अर्थ शोधण्यासाठी आणि रोजच्या गुंतागुंतीला जास्त शहाणपणानं सामोरं जाण्यासाठी. आणि या सगळ्या शिकवणीचं सार जर एका वाक्यात सांगायचं असेल तर ते आहे तत् त्वम असि. हे छांदोग्य उपनिषदातलं महावाक्य आहे. याचा अर्थ होतो ते तू आहेस. ती जी वैश्विक चेतना आहे ते ब्रह्म, ते दुसरं तिसरं कोणी नसून तूच आहेस. आणि मग शेवटी हा एक प्रश्न उरतोच. जर हे सगळं ब्रह्मांड आपल्या आत असेल तर उत्तरांचा हा शोध आपल्याला खऱ्या अर्थाने कुठे घेऊन जाईल? विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का.